नमस्कार. मी गणेश खेडकर. स्पेस UPSC MPSC करंट अफेअर सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशन, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याच्याविषयीची जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत. आता ही माहिती पाहण्याचं कारण काय आहे, तर नुकतंच म्हणजेच या NHRC ची जी स्थापना आहे ती 12 ऑक्टोबर 1993 ला झालेली आहे. म्हणजेच आता त्याला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आपल्याला याच्या संदर्भात क्वेश्चन विचारले जातात. इव्हन NHRC वर सुद्धा कंटिन्यू क्वेश्चन विचारले जातात. NHRC ची स्थापना कधी आहे, कायदा कधीचा आहे, पहिले अध्यक्ष कोण आहेत, इव्हन त्याच्यातले जे पदसिद्ध सदस्य आहेत त्यात आपण डिटेल पाहणार आहोत. त्या पदसिद्ध सदस्यापैकी त्यांचे नावं पण विचारलेले आहेत. त्याच्यातल्या 2019 ची सुधारणा असेल, 2006 ची जी घटना दुरुस्ती असेल याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत, किंवा राज्य मानवाधिकार आयोग असेल याच्या संदर्भात क्वेश्चन आलेले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण त्याचं डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. चालेल, आता आपण बघूयात. स्क्रीन शेअर करतो जेणेकरून तुम्हालाही हे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, पहा. NHRC मध्ये आपल्याला काय म्हटलंय, तर सुरुवातीची पार्श्वभूमी काय, हा कायदा नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना का झाली, तर ऑक्टोबर 1991 मध्ये युनायटेड नेशनची पॅरिसला एक मानवी हक्काचं संरक्षण आणि प्रोत्साहनासाठी एक कार्यशाळा किंवा परिषद झालेली होती. त्याच्यातले जे काही त्यांचं डिस्कशन मधून बाहेर आलं होतं त्यांना पॅरिस तत्व असं म्हटलं होतं. आणि या पॅरिस तत्वातूनच एक मानव हक्क संरक्षण कायदा 1993 करण्यात आलेला होता. हा जो कायदा आहे तो 28 सप्टेंबर 1993 ला लागू करण्यात आलेला होता. आणि त्या कायद्यातूनच याच्या कारणामुळे भारतानं सुद्धा NHRC ची स्थापना केलेली आहे. म्हणजे भारतात NHRC स्थापना करण्यापाठीमागे काय कारण आहे हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे. आता हे NHRC बघूयात. त्याचा फुल फॉर्म देऊन ठेवलाय, नॅशनल ह्युमन राईट कमिशन. काही लोकांना ते सहज वाटू शकतं, परंतु आपल्याला आयोगानं इस्रो, नीती आयोग याचे सुद्धा फुल फॉर्म विचारलेले आहेत, म्हणून आपण ते प्रिकॉशन म्हणून बघून ठेवायचं. 12 ऑक्टोबर 1993 ला स्थापना झालेली आहे. 2023 मध्ये आता त्याला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग आपल्याला या अँगलने सुद्धा नेहमी क्वेश्चन विचारले जात असतात, आपण ते इथं पाहून ठेवूया. हा कायदा वैधानिक आहे, म्हणजे ही जो काय आयोग आहे हा वैधानिक आहे. म्हणजे त्याला आपण स्टॅच्युटरी म्हणतो इंग्लिशमध्ये. स्टॅच्यूट म्हणजे कायदा, कायद्याद्वारे स्थापित केलेली ही बॉडी आहे. म्हणजे आपल्याला दोन प्रकारच्या ज्या काही संस्था असतात त्याचा अभ्यास करावा लागतो. एक घटनात्मक संस्था कुठल्या, आणि दुसऱ्या वैधानिक किंवा आपण बिगर घटनात्मक संस्था कुठल्या आहेत ही आहे. मग बिगर घटनात्मक मध्ये NHRC ची स्थापना आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा सुद्धा खूप वेळा विचारलेला आहे, ते घटनात्मक आहे आयोग की कायद्याद्वारे स्थापित आहे, तर वैधानिक आहे, स्टॅच्युटरी आहे, हे लक्षात ठेवा. याच्या संदर्भातला कायदा 1993 आहे. 1993 कायदा आहे जो 12 ऑक्टोबर 1993 पासून स्थापना झालेली. त्याचं हेडक्वार्टर नवी दिल्ली आहे. दुसरं, 1908 ची जी काही नागरी संहिता आहे त्याच्यानुसार कार्य करण्याचा याला अधिकार आहे, ज्युडिशियल पॉवर दिलेली आहे. आता या कायद्यात हे शिक्षा आहेत हे कॅन्सल करा. नुकसान भरपाई, खटला चालू असताना संबंधित जी काही व्यक्ती असेल तिला नुकसान भरपाई देण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे. या कायद्यामध्ये 2 वेळा दुरुस्ती केलेली आहे, घटना दुरुस्ती म्हणतो आपण त्याला. 2006 कायद्यातली दुरुस्ती 2006 आणि 2019 ला. आता हे का मेन्शन केलंय, की जर तुम्ही मेनचे क्वेश्चन बघितले तर मेनच्या क्वेश्चन मध्ये हे विचारलं जातं की 2006च्या कायद्यानं काय दुरुस्ती केली, 2019च्या कायद्यानं काय दुरुस्ती केली, हे सगळं आहे. आता या कायद्याची जे NHRC आहे आयोगाची रचना कशी आहे हे बघूया. एक अध्यक्ष असतात, 5 पूर्णवेळ सदस्य आहेत, वर लिहून ठेवलंय, 7 मानद सदस्य आहेत, एकूण 13 लोक आहेत, हे लक्षात ठेवा. आता अध्यक्ष अध्यक्ष जर NHRCचा अध्यक्ष व्हायचा असेल तर त्याच्यासाठी काय निकष आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे कार्यरत म्हणजे आता सध्या कार्य करत असणारे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश असलं पाहिजे, अध्यक्षासाठी ही क्रायटेरिया आहे. दुसरं, पूर्णवेळ सदस्य, जे आपण इथं 5 मेन्शन केलेले आहेत ते बघा. पूर्णवेळ सदस्यामध्ये पहिले जे सदस्य आहेत ते सुप्रीम कोर्टाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश असले पाहिजेत. ठीक आहे, माजी न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे. दुसरे जे सदस्य आहेत
हायकोर्टाचे कार्यरत किंवा माजी मुख्य न्यायाधीश आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे एक झाले, हे दोन झाले, आणि आपल्याला पाच पाहिजेत. मग हे जे तीन म्हटलं इथं आकडा, याच्यात तीन सदस्य आहेत. मानवी हक्काचं ज्ञान किंवा अनुभव असणारे असे तीन व्यक्ती निवडायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे एकूण पाच सदस्य होतील. त्याच्यासाठी एक कंडिशन काय आहे, या तीन व्यक्तीपैकी मिनिमम एक सदस्य ही महिला असली पाहिजे. ही दुरुस्ती 2019च्या कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. असे पूर्ण वेळ पाच सदस्य आहेत. आता पदसिद्ध सदस्य सात आहेत. मग सात मध्ये कोण कोण आहे, काही शब्द शॉर्टकट मध्ये लिहिलेत बघा. एनसीएम, नॅशनल कमिशन मायनॉरिटी आहे, अल्पसंख्याक आयोग. एनसीडब्ल्यू, नॅशनल कमिशन ऑन वुमेन आहे, महिला आयोग आहे, त्याचे अध्यक्ष असतात. एनसीएससी, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट आहे, हा 2006 मध्ये ऍड झालेला आहे. एनसीएसटी, शेड्यूल ट्राईबचं जे आहे, 2006ला हे पदसिद्ध सदस्य मानव अधिकार आयोगात ऍड झालेले आहेत. एनसीबीसी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड. एनसीपीसीआर, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स. ठीक आहे. आणि अपंगासंदर्भातले, आपण ज्यांना आता दिव्यांग म्हणतो, ते मुख्य आयुक्त जे आहेत त्यांचा समावेश आहे. पाच म्हणजे एनसीबीसी, एनसीपीसीआर आणि अपंगासंदर्भातले यांचा समावेश 2019ला केलेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी तुम्हाला ते उपयोगाला पडेल. आता या अध्यक्ष सदस्याची नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करतात, भारताचे राष्ट्रपती करतात. पण भारताचे राष्ट्रपती नेमणूक जरी करत असली तरी त्याच्यासाठी त्यांना एक शिफारस समिती असती. त्या शिफारस समितीमध्ये कोण कोण असतं, इथं पण आपल्याला खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात. इथं पण आपल्याला क्वेश्चन आहेत. पहिलं पीएम, प्राईम मिनिस्टर. लोकसभेचे स्पीकर. एचएम म्हणजे होम मिनिस्टर, गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणजेच आपण उपराष्ट्रपती असतात. लोकसभेचे विरोधी पक्षनेता, राज्यसभेचे विरोधी पक्षनेता, असे सहा लोक असतात, हे लक्षात ठेवा. शिफारस समितीत सहा लोक असतात. शिफारस समितीवर खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात. यांचा कार्यकाळ किती असतो, 3 वर्ष किंवा 70 वर्ष. तीन तीन वर्ष सलग राहतील किंवा वयाचे 70 वर्ष पूर्ण होणार, याच्यापैकी जे अगोदर घडेल ते असतात. पुनर्नेमणूक होऊ शकते का, तर होऊ शकते. सदस्याची होऊ शकते आणि अध्यक्षाची पण होऊ शकते. कायद्यामध्ये येण्याच्या जो ह्युमन राईट ऍक्ट आहे त्याच्यात जर बघितलं तर तिथं पूर्वी काय होतं, की फक्त 5 वर्षाच्या कालावधीत होऊ शकते, परंतु 2019ला ही तरतूद काढून टाकण्यात आली 5 वर्षाची पुनर्नेमणुकीचं. आणि आता काय ऍड केलंय की पुनर्नेमणूक होऊ शकते, हे चेक केलेलं आहे कायद्यामध्ये. पण आणखीन एक कॅच काय येतं, हे लोक जर एनएचआरसीचे सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून रिटायर झाले तर परत नंतर त्यांना शासकीय कामकाजात सहभाग घेता येत नाही, सरकारचं कुठलंही पद घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जर गेलं तर आपल्याला आता याच्या अध्यक्षाची नावं काय काय आहेत, आपल्याला खूप वेळा हा तर जे पहिले अध्यक्ष आहेत यांचं नाव खूप वेळा विचारलंय. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा जे आहेत, 1993 ते 96 हा कालावधी त्यांचा आहे. तर पहिल्या अध्यक्षाचं नाव खूप वेळा वेगवेगळ्या प्रकारे विचारलेले आहेत. सध्याचे जे आहेत 11वे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आहेत, जून 2021 पासून आहेत. इथं मी तुम्हाला इतर अध्यक्षाचे नावं लिहून ठेवलेले आहेत. जर कधी त्यांनी तसा क्वेश्चन विचारला की खालीलपैकी कोण कोण एनएचआरसीचे अध्यक्ष होतं, तर ते लक्षात यावं. म्हणून फक्त एक लक्षात ठेवा, इथं ऍक्ट लिहिलेलं आहे, म्हणजे ऍक्टिंग तात्पुरते न्यायाधीश कोण आहेत, हे 3 तात्पुरते न्यायाधीश आहेत. आणि याच्यात टॅली केली तर आपल्याला 11 न्यायाधीश, एनएचआरसीचे 11 अध्यक्ष सापडतात. एवढंच फक्त लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आणखीन एक, तर कुठलीही महिला आतापर्यंत याची अध्यक्ष झालेली नाहीये, हे लक्षात ठेवा. आता आयोग कार्य कसं करतं, आपण त्याची रचना एक एक करत पाहिलेली आहे. सुमोटो आयोग, सुमोटो म्हणजे स्वतःहून केस दाखल करून घेऊ शकतो. ज्यावेळेस आता 12 ऑक्टोबरला आयोगाला 30 वर्ष पूर्ण झाले, त्याच्या निमित्तानं जी काही माहिती पब्लिश झाली होती त्याच्यात आपल्याला असं लक्षात येते की आतापर्यंत आयोगानं सुमोटोने सुद्धा खूप केसेस निकाली लावलेल्या आहेत. या 30 वर्षात जवळपास 22 लाख प्रकरण आयोगानं निकाली काढलेले आहेत. आणि वेगवेगळ्या लोकांना 230 कोटी रुपयाची भरपाई सुद्धा, आर्थिक भरपाई मिळवून दिलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुमोटो केस दाखल करून घेते, हे मात्र लक्षात ठेवा. वेगवेगळ्या खूप वेळा ते विचारलेलं आहे आपल्याला. पुढचं आयोगाचं कार्य बघा.
तुरुंगांना भेटी देणं, कारण जे कैदी असतात त्यांची जी काही बाजू मांडलेली असती त्यांचे ऐकून घेणं हे काम आहे. परंतु ही तरतूद आहे ती 2006 ला टाकलेली आहे, 2006च्या दुरुस्तीद्वारे. त्याच्यासाठी त्यांना राज्य सरकारला कळवायचं नसतं. स्वतःचे तपास कर्मचारी आहेत आयोगाचे, हे पण लक्षात ठेवा. इथं पण क्वेश्चन आलेला आहे. आयोगाला अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी काय भाषा असली पाहिजे, तर 8व्या परिशिष्टातली कोणतीही भाषा चालती, आणि इंग्लिश आणि हिंदी भाषा. ठीक आहे, इंग्लिश पण आहे हे लक्षात ठेवा. प्रलंबित केस, जर एखादी केस पेंडिंग आहे त्याच्यासाठी न्यायालयाच्या परवानगीनं सुद्धा आयोग हस्तक्षेप करतं, पण न्यायालयाची परवानगी लागते हे लक्षात ठेवा. आयोग आपला जो रिपोर्ट आहे तो केंद्र सरकारला सादर करत असतं. आयोग मानवी अधिकार संदर्भात वेगवेगळे रिसर्च आणि डेव्हलपमेंट करत असतं, एनजीओ ची मदत घेत असतं, हे पण लक्षात ठेवायचं. आंतरराष्ट्रीय जे करार असतात त्याच्या संदर्भात भारताची बाजू घेणं हे सुद्धा आयोगाचे इतर फंक्शन मध्ये आहे. आता या आयोगाच्या मर्यादा काय काय आहेत बघा. आयोगाच्या शिफारशी फक्त सल्लागारी स्वरूपाच्या आहेत, बाइंडिंग नाही. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची. दुसरी, जर खाजगी व्यक्तीनं एखाद्या दुसऱ्या खाजगी व्यक्तीचं, सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काचं उल्लंघन केलं असेल तर तुम्हाला एनएचआरसी मध्ये जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही अशाच केसेस दाखल करू शकता जिथं तुमच्या मानवी अधिकाराचं स्टेटनं व्हायोलेशन केलंय. ठीक आहे. दुसरं, आयोगाची सगळ्यात महत्वाची मर्यादा ही मानली जाते, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची केस आयोग हिअरिंगला घेऊ शकत नाही. सपोज बघितलं 1 ऑक्टोबरला एखादा क्राईम झालेला असेल, तर पुढच्या वर्षी 30 सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत, जी काही 2024 ची आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला केस दाखल करता येईल, त्याच्यानंतर केस दाखल करता येत नाही. त्याच्यासाठी एक एच अहमदी समिती आहे, त्या अहमदी समितीने शिफारस केली होती की 1 पेक्षा जास्तचा कालावधीची केस सुद्धा तुम्ही परवानगी दिली पाहिजे. शिवाय निनावी केस दाखल करता येत नाही. जर तुम्हाला आयोगामध्ये तक्रार करायची असेल तर तुम्हाला तुमचं नाव मेन्शन केलं पाहिजे. याच्यावर पण क्वेश्चन आहे. सेवेसंबंधी केसेस घेता येत नाहीत, सर्व्हिस जे असतात गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई त्यांच्या संदर्भातल्या. 5वा मुद्दा आहे फ्रिव्हिलिस, म्हणजे त्याला आपण क्षुल्लक प्रकरण असतात, किरकोळ प्रकरण, ते तुम्हाला दाखल करता येत नाहीत. आपण सगळ्यात सुरुवातीला बघितलं होतं आयोगाच्या शिफारसी ह्या फक्त सल्लागारी स्वरूपाच्या आहेत, परंतु त्याच्यात एक सरकारवर एक बंधन असतं की किंवा एक नैतिक जबाबदारी येऊन जाते. जरी सल्लागारी स्वरूपाचे असतील तरी आयोगानं सरकारला जी शिफारस केलेली आहे त्या शिफारसीवर केंद्र सरकारनं 1 महिन्यात काय कृती केली, म्हणजे शिफारस सादर केली आणि त्या पूर्णतेतून पुढच्या 1 महिन्यात त्याच्यावर सरकारची काय भूमिका आहे हे आयोगाला कळवावं लागत असतं. आणि जर हे प्रकरण आर्मी बाबत असेल, आर्मी म्हणजे डिफेन्स संदर्भातलं, तर हा कालावधी फक्त 3 महिने होतो हे लक्षात ठेवा. म्हणजे आर्मीच्या प्रकरणाबाबत एनएचआरसीनं केंद्र सरकारला काही रिपोर्ट दिला तर त्या रिपोर्टवर आयोगानं केंद्र सरकारनं 3 महिन्यात काय कारवाई केली हे सांगावं लागत असतं. एनएचआरसीचे जे काही अध्यक्ष असतात, सदस्य असतात, त्यांचं रिमूव्हल, पदावरून दूर करणं प्रेसिडेंट करत असतात. त्याचे कारण देऊन ठेवलेत, दिवाळखोरी आणि नादारी असेल, लाभाचं पद असेल, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतो आपण, शारीरिक आणि मानसिक दिव्यांग असतील, मनोविकल असेल, जर जेल कुणाला झाली असेल शिक्षा तर ते आहे. याशिवाय गैरवर्तणूक किंवा अक्षमता या कारणासाठी सुद्धा राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. परंतु इथं एक कॅच काय आहे की त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचं मार्गदर्शन घ्यावं लागतं राष्ट्रपतींना, हे लक्षात ठेवा. त्याच्यानुसार राष्ट्रपती निर्णय घेतात, सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यावा लागत असतो. ठीक आहे. मग याच्यासाठीची आंतरराष्ट्रीय संस्था आहे ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट इन्स्टिट्यूट, जी 1993 ला स्थापन झालेली आहे, जिचे 120 देश सदस्य आहेत. तिचं हेडक्वार्टर जिनेवाला आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यात आयोगानं आपल्याला A ग्रेड दिलेला आहे, त्याच्या संदर्भातली माहिती आपण देऊन ठेवलेली आहे. हे झालं एनएचआरसीचं. आज आपला मुद्दा तो होता, परंतु मी तुम्हाला अधिक माहितीसाठी मग राज्य मानवी अधिकार आयोग आहे त्याची माहिती इथं देऊन ठेवलेली आहे. 1+2 सदस्य, म्हणजे एक अध्यक्ष असणार, 2 सदस्य, असे 3 मेंबरची बॉडी असणार आहे ती. जे अध्यक्ष असतात ते हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश असले पाहिजेत किंवा माजी न्यायाधीश असले पाहिजेत किंवा कार्यरत न्यायाधीश असले पाहिजेत. आणि सदस्यामध्ये एक हायकोर्टाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश असले पाहिजेत, किंवा इथं किंवा आहे 7 वर्षापेक्षा अधिकचा अनुभव असणारे जिल्हा न्यायाधीश असले पाहिजेत. इथं मात्र आपल्याला क्वेश्चन नक्कीच विचारला जातो. आणि दुसरे जे सदस्य असणार आहेत त्यांना
मानव अधिकार आयोगाचं ज्ञान असलं पाहिजे किंवा त्याच्यात अनुभव असला पाहिजे. पुढे जाऊन बघितलं तर या राज्य मानव अधिकार आयोगाच्या सदस्य किंवा अध्यक्षाची नेमणूक कोण करणार, तर राज्यपाल करणार आहे. त्याच्यासाठी समितीमध्ये कोण कोण आहे बघा, सीएम, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, 4 झाले. पण ज्या राज्यात विधान परिषद आहे तिथं आणखी 2 सदस्य ऍड होतात. एक विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. विधान परिषद सभापती आणि विरोधी पक्ष नेते कधी येणार आहेत, ज्या राज्याला विधान परिषद ते असणार आहेत, हे लक्षात ठेवा. जरी नेमणूक राज्यपाल करत असले तरी राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचं काम मात्र प्रेसिडेंट करत असतात. हे पॉइंट इथं खूप जास्त महत्वाचा आहे. कालावधी सेम आहे, 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होणार. राज्य मानवाधिकार आयोग कुठल्या याच्यावर काम करतो, तर राज्य सूची, स्टेट लिस्ट किंवा समवर्ती सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट आहे, हे लक्षात ठेवा. जे दिल्ली आहे, दिल्ली केंद्रशासित प्रदेश, ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. इथं मी तुम्हाला कुठल्या राज्यात एनएचआरसी SHRC म्हणजे स्टेट ह्युमन राईट कमिशन आहे ते बघा. सध्या 26 राज्यात राज्य मानवाधिकार आयोग आहेत. ही सगळी माहिती NHRCच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. ठीक आहे, आणि कायद्याचा अभ्यास आहे त्याच्यात. मग अरुणाचल प्रदेशमध्ये नाही, मिझोरम मध्ये HHRC नाही, जम्मू काश्मीर मध्ये पण नाही, पण जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी आहे. आता नागालँडमध्ये पण नव्हतं, पण मार्च 2023 मध्ये नागालँडमध्ये सुद्धा स्टेट ह्युमन राईट कमिशन स्थापन झालेलं आहे. मग सध्या राज्य जर विचारले तर फक्त 2 राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश, मग दिल्ली आपल्याला जम्मू काश्मीर लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. मग महाराष्ट्राचा राज्य मानवाधिकार आयोग काय आहे त्याची थोडक्यात माहिती बघू. याची स्थापना 6 मार्च 2001 ला आहे. याच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, 1+2, 1 अध्यक्ष असणार आहेत, 2 सदस्य असणार आहेत. भाषा कुठल्या आहेत, या भाषेवर सुद्धा खूप वेळा क्वेश्चन विचारलाय की महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगामध्ये तक्रार करायची असेल तर कुठल्या भाषेत करायची. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी. गुजराती भाषा लक्षात ठेवा. असं पहिलं राज्य कुठलंय ज्यानं राज्य मानवाधिकार आयोग स्थापन केला, तर वेस्ट बेंगॉल आहे, पश्चिम बंगाल, ज्यानं 1995 ला स्थापन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष बघा, न्यायमूर्ती अरविंद सावंत आहेत 2001 ते 2 च्या दरम्यान. आणि आता सध्याचे जे आहेत ते न्यायमूर्ती के तातेड आहेत. जानेवारी 2021 पासून, काही ठिकाणी डिसेंबर 2020 वगैरे दिलेला आहे, पण सध्याचे हे आहेत, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण NHRC संदर्भात, नॅशनल ह्युमन राईट कमिशन संदर्भातली सर्व डिटेल माहिती बघितलेली आहे. याच्यावर क्वेश्चन येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. इव्हन आता ग्रुप सी ची मेन्स आहे, राज्यसेवेची मेन्स आहे, याच्यासाठी सुद्धा इथं क्वेश्चन येऊ शकतात, कारण 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि असंही त्याच्यात रिलेव्हन्स राहतो. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. याची पूर्ण डिटेलची PDF आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची PDF तुम्हाला आपल्या स्पेस फॉर UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाईल. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.